श्रावण म्हटला की सणावाराला सुरुवात होते, ती श्रावण महिन्यापासून. श्रावणाचा पहिला सण जो असतो तो नागपंचमीचा असतो आणि नागपंचमीच्या दिवशी पुरणपोळी होत नाही असं होत नाही. आणि ह्या वेळेस तर श्रावणी सोमवारसुद्धा नागपंचमीच्या दिवशीच योगायोगाने जुळून आलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात ही अशी टम फुगलेली पुरणपोळी अगदी होटाने सुद्धा खाता आली पाहिजे, ती झालीच पाहिजे. आज आपण गूळ आणि साखरेची पुरणपोळी बघणार आहे. संपूर्ण स्वयंपाक आपण इथे अगदी कमी वेळेमध्ये बघणार आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर इथे मी घेतलेले अर्धा पाऊण किलो एवढे मी डाळ घेतलेले. डाळ चांगली धुवून घ्या आणि कुकरला शिजवताना चांगल्या 5-6 शिट्ट्या काढून घ्या. डाळ शिजवताना थोडीशी त्यामध्ये हळद घाला आणि 1 चमचाभर तेल घालून डाळ शिजायला लावा. मसाल्यासाठी फुटाणा डाळ घेतलेली, धने, जिरे, बडीशेप घेतलेले, खसखस, पांढरे तीळ आणि खडा मसाल्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, विलायची, लवंग हे असं आपल्याला इथे खडा मसाल्यामध्ये घ्यायचे, ज्यामुळे आमटीची जी चव आहे ना ती खूप छान लागते. खोबरं घ्यायचं आहे, इथं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे. जरासं असं काळं पडेपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं, म्हणजे आमटीचा कलर जो असतो ना तो असा पांढरट दिसत नाही. आणि इथे मी आलं, हिरवी मिरची आणि टोमॅटो घेतलेले आहे. आता श्रावणी सोमवार आणि श्रावण नागपंचमी एकदम सात्विक दिवस आहे हा. आणि इथे मी कांदा लसणाचा काही वापर करणार नाही आहे. बिना कांदा लसणाचं आपल्याला हे वाटण इथे वाटून घ्यायचं आहे. मसाला चांगला भाजून झाला की गार होऊन द्या आणि मग तो वाटून घ्या. वाटताना सगळ्यात पहिलं कोरडा मसाला वाटून घ्या, म्हणजे खोबरं आणि खडा मसाला चांगली बारीक त्याची पावडर झाली की व्यवस्थित आमटीची चव येते. असं मोठं वगैरे अजिबात वाटू नका. आता इथे आपल्याला कांदा लसूण वापरायचा नाही आहे, त्यामुळे हळद, हिंग, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर यामध्ये वापरा. जो घरगुती तुमचा एखादा मसाला असेल ज्यामध्ये कांदा लसूण वापरलेला नसेल तो इथे तुम्ही घातला तरी चालेल. मोठ्या 2 पळ्या तेल घाला, जिरी मोहरी घाला आणि केलेलं वाटण घालून मीठ घाला आणि चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या. तोपर्यंत इथे आपली डाळसुद्धा शिजवून झालेली आहे. गाळणी घ्या, गाळणीतून आपल्याला ही डाळ वेळून घ्यायची, म्हणजे पाणी चांगलं निथळलं जातं आणि हेच पाणी आपल्याला आमटीसाठी वापरायचे. इथे बघू शकता मसाला चांगला शिजला गेलेला आहे, तेल सुटलेले आहे. डाळीचं जे पाणी आहे ते पाणी काढून घ्या आणि या मसाल्यामध्ये घालून घ्या. जास्त घट्टही बनवू नका आणि जास्त पातळही बनवू नका. थोडंसं एक्स्ट्राचं पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे. चांगली उकळी येऊन द्यायची. उकळी आली की 10-12 मिनटं बारीक गॅसवरती आमटी उकळती ठेवायची, म्हणजे मसाला चांगला शिजला जातो. सगळ्या शेवटी कोथिंबीर घालून घ्या. आमटी बनवून आपली तयार झालेली. इथे आपल्याला पुरण गरम असतानाच जर तुमच्याकडे पावभाजीचं मॅशर नसेल तर तुम्ही इथे तांब्याने वगैरे डाळ चांगली फोडून घ्यायची, रगडून अशी हाटून घाटून घ्यायची, म्हणजे पुरण पटकनी वाटलं जातं चाळणीमधनं. आता आज आपण गूळ आणि साखरेची अशी दोन्ही एकत्र करून ही पुरणपोळी बनवते. शक्यतो एरवी गुळाची बनवत असतो, पण अशी साखर घालून पुरणपोळी बनवली की ती खायला खूप छान लागते. आणि पूर्ण गुळाची पुरणपोळी आणि साखर घालून केलेली पुरणपोळी जरासा दोन्हींमध्ये चवीला फरक असतो, हे लक्षात घ्या. आता पुरण इथे चांगलं आपल्याला कोरडं होईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे, जोपर्यंत पूर्ण असं गूळ साखरेचं पाणी उडून जात नाही तोपर्यंत. आता इथे तुम्ही बघू शकता आपलं कोरडं झालेलं आहे चांगलं. आता हे पुरण गरम असताना चाळणीतून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. गरम असताना वाटलं की ते पटकनी वाटलं जातं, चाळणीतून पटकनी खाली गळतं. गार झालं तर काय होतं, गूळ आणि साखर आपण घातलेली असते
आपली डाळ पुरेशी शिजलेली नसेल तर ती अशी दाथडली जाते आणि मग पूर्ण ती वाटली जात नाही. गरम असतानाच तिला वाटून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता पुरण जे आहे ते आपल्या इथे वाटून झालेलं आहे. आता साईडला ठेवू. गव्हाचं पीठ इथे घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. आता चपातीला लाटतो, चपातीला आपण पीठ मळतो तेव्हा ते आपण जरासा घट्ट मळत असतो. पण पुरणपोळीला जर तुम्ही गव्हाचं पीठ वापरत असाल तर हे पीठ जास्त घट्ट मळायचं नाही, सैलसर मळायचं आहे. चपातीला मळतो त्यापेक्षाही ते सैलसर मळायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तेल घालायचं जरासं यामध्ये जास्त आणि तेल घालून पीठ चांगलं मळून 15-20 मिनटं तरी पीठ भिजायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण खीर बनवून घेऊ. नागपंचमीच्या दिवशी तांदळाच्या खिरीला किंवा गव्हाच्या खिरीला विशेष महत्त्व असतं, हे लक्षात ठेवा. काही ठिकाणी बनवतात, काही ठिकाणी नाही बनवत. आता इथे तांदूळ थोडंसं भिजत घातलं होतं. ओलं खोबरं, ड्रायफ्रूट, विलायची मिक्सरला बारीक करून घेतलं. नंतरनं तांदूळ यामध्ये घालून रवळसर वाटून घेतलं. दूध इथे मी घेतलेलं आहे अर्धा-पाऊण लिटर. उकळी आली की त्यामध्ये केलेलं वाटण घालायचं, तूप घालायचं आणि थोडी शिजून द्यायची आणि सगळ्यात शेवटी यामध्ये साखर घालायची. म्हणजे काय होतं, दूध आपलं फुटणार नाही. आणि मग सगळ्यात शेवटी थोडंसं केशर तुम्ही इथे घातलं तरी चालेल जर तुमच्याकडे असेल तर. तर इथे झाली ही पांढरं शुभ्र अशी आपली तांदळाची खीर बनवून तयार. आता भजी बनवून घेऊया. ताटामध्ये वाढण्यासाठी भजी, भाजी सगळं असतं. मिरचीचा ठेचा यामध्ये घातला आहे, थोडंसं हळद, हिंग, ओवा घातलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे, बेसन पीठ घातलेलं आहे आणि थोडंसं 2 चमचेभर तांदळाचं पीठ असेल तर यामध्ये तुम्ही घालून घ्या. आणि जसं आपण बटाटा भजी करायला पीठ खलवतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला इथे खलून घ्यायचं आहे. कारण आज आपण इथे गिलक्याची भजी बनवतो आहे, त्यासाठी आपल्याला असंच पीठ. आणि गिलक्याची भजी बनवताना थोडंसं आपल्याला पीठ घट्ट खलून घ्यायचं आहे. गिलके इथे घेतलेले चिरून घ्या आणि थोडंसं मीठ लावा, कारण गिलके काय ना जरासं ते आळणी चव असते त्याची जरासं, त्यामुळे मीठ लावून घ्यायचं आणि लगेच करायला घ्यायचं. पिठामध्ये असं बुडवून घ्यायचं आहे. पीठ जरासं घट्ट खालवा, मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. चांगलं तेल तापलं की त्यामध्ये एक एक गिलक्याची चकती बुडवून तेलामध्ये सोडा आणि तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच घाला, म्हणजे भजी चांगली टम फुगतात आणि चांगली कुरकुरीत अशी तळून घ्या. गिलक्याची भजी तळायला थोडासा वेळ लागतो, कारण त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे असतं ना ते खूप असतं. तर इथे ही आपली गिलक्यांची भजी जी आहे ना ती बनवून तयार झालेली आहे. भात आपण नेहमीप्रमाणे कुकरला लावून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला पुरणपोळी बनवून घ्यायची. आता इथे आपण गव्हाचं पीठ वापरतो आहे, त्यामुळे पुरणपोळी बनवताना तेलाचा हात लावून परत एकदा पीठ चांगलं मळून घ्या. म्हणजे चांगलं असं जरासं आपटून घेतलं किंवा पाटा तुमच्याकडे असेल, पाटा आणि वरवंटा, तर त्याने पीठ तेल लावून टेचलं तरी चालेल. जितकं तुम्ही मुलायम ते पीठ मळून घ्याल तितकीच तुमची पुरणपोळी जी आहे ना गव्हाची ती मऊ लुसलुशीत होते. आता तुम्हाला उंडा बनवायचा आहे, त्यासाठी पीठ जेवढं घेणार आहे त्याच्या डबल तुम्हाला इथे पुरण घ्यायचं आहे आणि पुरण एक पारी तयार करायची पिठाची. पुरण भरून उंडा चांगला व्यवस्थित बंद करून घ्यायचा आणि पुरणपोळी लाटायला घ्यायची. आता हे गव्हाच्या पिठाची पुरणपोळी आपण करत असलो तरी पिठी म्हणून तुम्हाला इथे मैद्याचं पीठ वापरायचं आहे. मैद्याच्या पिठामुळे काय होतं, पुरणपोळी लाटताना पटकन अशी पुढे सरकली जाते, गोल सरकते. पण गव्हाच्या पिठाने पुरणपोळी पटकनी सरकत नाही, कारण गव्हाचं पीठ जरासं जाड असतं. आणि पुरणपोळी लाटताना सगळ्यात पहिली पुरणपोळी कडेने लाटायची पातळ आणि मग मधी लाटायची, म्हणजे तुमची पुरणपोळी फुटणार नाही. आता भाजताना जास्त गरम तव्यावरती नाही भाजायची, थोडासा नॉर्मल असा तापून घ्यायचा आणि मग पुरणपोळी
खरपूस तेल तूप लावून भाजून घ्यायचे. तर इथे छान आपला पुरणपोळीचा स्वयंपाक बनून